पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, गोळीबार पोलीस ठाणे, मडमार्वे पोलीस ठाणे आणि 4 असलपा पोलीस ठाणे अशी एकूण 4 नवीन पोलीस ठाणे तसेच सध्याच्या पोलीस आयुक्त अंतर्गत येणाऱ्या 13 परिमंडळाची पुनर्रचना करू. नमस्कार सर्वांना, मी आपला दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल, मुंबई पोलीस 2017 बॅच. तर सुरू करूया गृह विभागाचा नवीन आलेला GR. बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओ पूर्णपणे बघा. खूप पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण अपडेट यामध्ये देण्यात आलेली आहे. पोलीस भरतीच्या जागा वाढणार का नाही वाढणार यामध्ये पूर्ण दिलेले आहे. कृपया सर्वांनी व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर चला सुरुवात करूया. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, गोळीबार पोलीस ठाणे, मडमार्वे पोलीस ठाणे, असलपा पोलीस ठाणे असे एकूण 4 पोलीस ठाणे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 2 नवीन परिमंडळ, 2 झोन आणि 3 सपोआ म्हणजे ACP कार्यालय व त्यासाठी पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत म्हणजे शासनाने याला मान्यता दिली आहे. ओके, तर मान्यता दिली आहे. तर बघू विश्लेषणासहित. बघा, 12 डिसेंबर 2025चा GR आहे. ठीक आहे. प्रस्तावना बघा, प्रस्तावना आपण बघितलेली वरच. 4 पोलीस स्टेशन आणि 2 परिमंडळ आणि 3 ACP कार्यालय. ओके. नेक्स्ट बघा, शासन निर्णय बघा काय झाला. शासन निर्णय काय म्हणते, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या स्थापनेवर महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, गोळीबार पोलीस ठाणे, मडमार्वे पोलीस ठाणे आणि 4 असलपा पोलीस ठाणे अशी एकूण 4 नवीन पोलीस ठाणे तसेच सध्याच्या पोलीस आयुक्त अंतर्गत येणाऱ्या 13 परिमंडळाची पुनर्रचना करून 2 नवीन परिमंडळ म्हणजे झोन म्हणतात झोन. ओके. आणि 3 नवीन सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजे ACP, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. ओके. तर निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर बघा कुठलं काय मान्यता देण्यात आलेलं आहे. बघा समोर बघा, महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, गोळीबार पोलीस ठाणे, मडमार्वे पोलीस ठाणे आणि असलपा पोलीस ठाणे याच्यामध्ये एकूण 362 म्हणजे 1448 जागा. कशामध्ये 1448 हे 4 पोलीस स्टेशनमध्ये एवढ्या जागा आहेत. ओके. तर एवढ्या जागा आपल्या पोलीस कॉन्स्टेबलच्याच आहेत का, तर नाही. तर कुठल्या जागा आहेत, कोणाकोणाच्या जागा आहेत त्या. तर बघा याच्यामध्ये कोणत्या कशाच्या कोणाकोणाच्या जागा आहेत. PI पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, PSI, ASI, पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई या 6 घटक मिळून तिच्या जागा आहेत. किती? 358. ओके, 358. मग आपल्याला महत्त्वाची माहिती कोणती पाहिजे, फक्त पोलीस शिपाई जागा किती येतं, 270 म्हणजे 217. कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये, महाराष्ट्र नगर. मग 217 जागा आहेत. बघा गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये पण 217 जागा आहेत. हे बघा 217. हे बघा मडमार्वे पोलीस स्टेशनमध्ये पण 217 जागा आहेत आपल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या. आणि असलपा पोलीस स्टेशनमध्ये पण 217 आहेत. तर ह्या जागा झाल्या 217 गुणिले 4. एकूण किती जागा झाल्या आपल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या, 868 म्हणजे 868 या 4 पोलीस स्टेशनमध्ये. आणि 2 परिमंडळ काय, 2 परिमंडळ आणि 3 ACP कार्यालय यांच्यात या घटकात पण आपल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा आहेत. बघा कोणत्या आहेत, पोलीस शिपाई. ठीक आहे. किती जागा आहेत, 8. कशामध्ये, झोनमध्ये, परिमंडळमध्ये. आणि 3 सहाय्यक म्हणजे ACP, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. ACPमध्ये किती जागा आहेत, 9. हे 9. ओके. ठीक आहे. ते 8 आणि 9 किती होतात,
18, 8, 16 आणि 1, 17. ते 868 आणि 17 किती होतात? 885. बघा सविस्तर माहिती बघा. पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा किती येतं? PC जागा PC ओके 868 कशामध्ये? 4 पोलीस स्टेशनमध्ये जे नवीन तयार झालेले आहेत ते, ज्या पोलीस स्टेशनला आपल्या शासन निर्णय दिलेला आहे तो, ठीक आहे. आणि 8 जागा कुठे येतात? झोन 2मध्ये येतात, म्हणजे परिमंडळ 2 ओके. आणि 9 जागा आपल्या 3 ACP कार्यालयात आहेत. ACP कार्यालय नवीन 3 ACP कार्यालयामध्ये 9, म्हणजे एकूण किती झाल्या आपल्या जागा? 885. 885 जागा झाल्या आपल्या पूर्ण, ठीक आहे. 885 ओके. तर कोणाचं स्टेटस बघितलं मी की 1500, 1000, 2000 असे मी स्टेटस बघितलेले मी. पण या अफवावर विश्वास कोणी ठेवू नका. जोपर्यंत जागा मला माहिती आहे की ती काय कुठं काय आलेलं आहे. जर फॉर्म किती जागा कुठे किती ठिकाणी काय किती आल्या तर मी मागील व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत फॉर्मच्या किती जागा आलेल्या आहेत. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली? अशा प्रकारे आपण माहिती घेतलेली आहे. ही माहिती कशी वाटली प्लीज कमेंट करा. चला थँक्यू. बघूया पोलीस भरती लेखी परीक्षेविषयी बेसिक माहिती.